आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। बऱ्याच दिवसानंतर आपण केळी आणि आवडीच्या शिवारातील जी काही पिकं आहेत त्याचं चित्रीकरण करत आहोत। या ठिकाणी आळवणी लागवड वगैरे टाकून जे पंताला लागलेलं खोडबं होतं ते आता अंग धरून चांगल्या प्रकारे वाढायला सुरुवात केलेली आहे। परंतु जिथं टक्कल पडले त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा व्हायला लागलेली आहे। पहा, टक्कल दिसतं का तुम्हाला? ओके, तर अशा पद्धतीनं हे खोडवं नवीनच फ्रेश तुटून गेलेलं। या ठिकाणी रोटरनं आपण जो पाला होता त्याचा कुट्टा करून घेतलेला आहे। खत या स्वरूपामध्ये आपण या खोडव्याला दिलेला आहे। आपलं ठिबक सुरू केलेलं आहे। अशा प्रकारे विनायक आणि विनायकची टीम 3 गाळं सोडून किंवा 3 गव्हाण सोडून किंवा 3 खोलगट भाग सोडून 4थ्या खोलगट भागामध्ये या केळीतील जे काय वाळलेली पानं आहेत, पुन्हा पिलू आहे, पिली आहेत, हे पिली अशा पद्धतीनं काढून एकत्रही केलेले आहेत की जेणेकरून केळीचे कापताना त्या कामगारांना त्रास होऊ नये। अशा प्रकारे गर्भधारणा झालेली केळीची अवस्था पहा। थोड्याच दिवसात 1 महिन्यानंतर आपणाला कोका बाहेर पडलेला दिसून येईल। हे पहा, सजीवाची लक्षणं, मानवाची जी लक्षणं आहेत ते देखील पिकांच्या मध्ये आपणाला पाहायला मिळतील। ओके, पहा, अशा प्रकारे जे काही सुट्टे पदर केळीचे झालेले आहेत ते बाजूला काढलेले आहेत। बुंदा मोठा झालेला आहे। पाहूया आता घड कसे पडतात। पहा, जाता जाता केळीचं गर्भधारणे स्थितीतील चित्रीकरण। आता नियमानुसार 5 महिने झाल्यानंतरच जी काही वाळलेली पानं वगैरे काढायची असतात ती काढायला सुरुवात झालेली आहे आणि ती 5 महिने ठेवली जातात। कारण असा करपा नावाचा रोग वरच्या पानावर जात असतो, म्हणून त्याला खालीच थोपवून ठेवण्यासाठी ते पानं आपण काढलेले आहेत। आता ठीक आहे। आता इथून पुढं ह्या केळीला जरा करप्याचा प्रादुर्भाव आहे। केळी घेणारे आष्ट्यातील आमचे झांबरे यांनी सांगितलं, सर केळी चांगली आहे, फक्त केळीपासून सांभाळा। ओके, त्यांचा विचार आम्ही स्वीकारू। या ठिकाणी आपली बोर आहे केळीच्या शिवारातील। पहा, अशा प्रकारे दिसणारा केळीचा बुंदा चांगलं करायचं दिसायचं असेल तर चांगली खिशाला चाट लावून घ्यायची असते। अशा प्रकारे काप घेतल्यानंतर बुडातील पानं अशा प्रकारे हा बुंदा जागोजागी आपणाला काप घेतलेला दिसून येईल। ठीक आहे, अशा प्रकारे विनायकचं कामकाज सुरू आहे। आता आपण जाता जाता ठरल्याप्रमाणे एक छोटीशी बिरबल आणि बादशाह ह्या पुस्तकातील एक छोटीशी गोष्ट माझ्या आजकालच्या विद्यार्थ्यांना माहीत असावी। कोणताही धंदेवाला, व्यापारी, अन्य कोणी, प्रत्येकजण थोडीफार चोरी करतच असतो, खातच असतो आणि दुसऱ्याच्या खिशाला चाट लावत असतो। तर आजच्या गोष्टीचं नाव आहे दर्जी कपडा खाता है। आता हीच गोष्ट मराठीमध्ये सांगतो माझ्या मराठी बांधवांच्यासाठी। तर बादशाहच्या कानावर अनेक लोकांच्याकडून तक्रार येतात की शिंपी लोक, त्याला दर्जी म्हणतात हिंदीमध्ये, कापड खातो।
मग बादशाला प्रश्न पडतो, कापड कसा खातो हे मला बघायचं आहे. म्हणून बादशाह काय करतो, चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं कापड विकत आणतो. बिरबलाला आणि शिपायांना सांगतो की सगळ्यांनी या दर्जीवर लक्ष ठेवा, तो कसा कापड खातो हे मला पाहायचं आहे आणि इत्थंभूत माहिती तुम्ही मला सांगायची आहे. बिरबलाला माहीत होतं कितीही केलं तरी धंदेवाला हा थोडंफार खाणारच आहे पोटासाठी. मग ही बातमी त्या दर्जीकडे जाती. दर्जी बी प्लॅन करतो, आपल्या धंद्याला बट्टा लागता कामा नये आणि कापड खाल्लं पाहिजे, ह्यासाठी तो घरातूनच निघताना नियोजन करून बाहेर पडतो. दरबारात आल्यानंतर बादशाचं भरजारी वस्त्र त्या दर्जीच्या पुढे टाकलं जातं. शिपाई लोक कडक पहारा देत असतात आणि तो त्यांच्या समोर त्या बादशाचा ड्रेस कटिंगला घेतो, कापण्यासाठी घेतो. अनेक भाग तो त्या चांगल्या कपड्याचे तुकडे तुकडे करत असतो. त्याच्यातीलच छोटे जे तुकडे होते, काही तुकडे होते लपवून ठेवण्यासारखे, तो त्यानं पायात घातलेल्या बुटामध्ये लोकांची, शिपायांची नजर चुकवून तो एक एक तुकडा त्या बुटामध्ये ठेवतो. ठरल्याप्रमाणे थोड्या वेळानं त्याचं लहान मुलगा ओरडत आणि रडत येतो आणि तो बाबाला आग्रह करतो. त्या दर्जीला राग येतो. तो त्या मुलाला म्हणतो, जा घरी, नाहीतर बघ म्हणतो, आणि पायातला जो बूट असतो तो त्याला फेकून मारतो. तो मुलगा तो बूट घेतो आणि पळत 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 ऐकडे येतो. थोड्याच वेळामध्ये संपूर्ण कापड कापलं जातं, कटिंग केलं जातं आणि शेवटी बादशाह म्हणतो, काय रे, शिपायांना विचारतो, काय ह्यानं कापड खाल्लं का? नाही महाराज. बिरबल म्हणतो, महाराज यानं कसं कापड खाल्लंय हे प्रत्यक्ष त्याच्या आपण घरी जाऊन पाहूया. सगळे लोक दर्जीच्या घरी आले आणि दर्जीला दटावलं, धमकी दिली, बोल माझं कापड खाल्लंस का? महाराज क्षमा असावी, प्रत्येक धंदेवाल्याचं स्किल असतं, त्या स्किलनुसार मी तुमचं कापड खाल्लेलं आहे. त्याने त्या दर्जीला विचारलं, कुठं आहे कापड? त्या लहान मुलानं आणलेला बूट बादशाच्या पुढं ठेवला आणि सांगितलं, हे पहा मी कापड खाल्लेलं कापड, म्हणजेच चोरलेलं कापड. पहा अशा पद्धतीनं मग बादशाचं डोळं उघडले. बिरबलाला सांगितलं, महाराज कोणताही धंदेवाईक असो थोडंफार पोटासाठी चोरी ही करतच असतो. तेव्हा बादशाला पटलं की ठीक आहे, तू म्हणतोस ती बरोबर आहे. यावरून एक लक्षात घ्या, दर्जी ने इसी तरह बादशाह का भी कपड़ा छोड़ा नहीं, उसमें से थोड़ी चोरी की और दिखा दिया कि हर धंधे वाला, हर व्यावसायिक व्यापारी कुछ न कुछ खाता है. ओके, हैव अ नाइस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.